डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या या तिसऱ्या ऐतिहासिक अधिवेशनासाठी अगदी महाराष्ट्रालाच नव्हे तर गोव्याला देखील ज्या आपल्या उपक्रमाचं आकर्षण आहे असा उपक्रम या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण आता सुरू करतोय. आणि तो उपक्रम म्हणजे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांची प्रकट मुलाखत. उदयजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की कनेरी मठ या ठिकाणी आमचं दुसरं महाअधिवेशन झालं होतं. ज्या अधिवेशनाचं उद्घाटन श्रीमंत शाहू महाराजांनी केलं होतं आणि त्या मुलाखतीचं जसं आज महाराष्ट्राला हे अट्रॅक्शन आहे तसंच ते अधिवेशन हे तुमचे मित्र ज्येष्ठ बंधू दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रकट मुलाखत ती खूप गाजली. त्याला संदर्भ असा होता की ते नुकतंच त्यांनी साहेबांविरुद्ध बंड केलेलं होतं आणि त्यांची जाहीर ती प्रकट मुलाखत झाली. आज ही तुमची मुलाखत होतीये त्याला अनेक संदर्भ आहेत. म्हणजे अगदी खरातांपासून नेहमीच तुमचं नाव येतं की काही आमदार घेऊन उदय सामंत आता उपमुख्यमंत्री होणार, असे अनेक संदर्भ आहेत. परंतु आजच्या या मुलाखतीला देशातल्या आणि राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या दृष्टीनं यासाठी महत्त्व आहे की तुमच्याकडं महाराष्ट्र उद्याचा उपमुख्यमंत्री, उद्याचा मुख्यमंत्री, तुमचं वय, तुमचा आत्ताचा वकूब आणि तुमचा कॅनव्हास पाहता आमच्या नव्या पिढीतील पत्रकार तर आवर्जून घेतात. तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? हे पहिलं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की मला ही संधी आपण दिलीत. पण तुम्ही मला प्रकट मुलाखतीला बोलवलं की माझा राजकीय पत्ता कट करायला बोलवलं मला कळत नाही. सुरुवातीलाच आपली भावना कदाचित ती माझ्याप्रती असेल, पण मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. म्हणजे मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझी 25 वर्षाची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ती शरद पवार साहेबांपासून सुरू झाली. माझे दादा असतील, त्यांनी दिलेली संधी असेल, पण या 3.5 वर्षामध्ये जो मला एक्सेस महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, त्याच्यामुळे प्रामाणिकपणानं सांगतो की एकनाथ शिंदे साहेबच मोठे व्हावेत ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे. त्याच्यामुळे मग सांगितलं की माझं लिमिट मला माहिती आहे, मी कुठपर्यंत जायचं, आणि मी एवढा काही महत्त्वाकांक्षी नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर माझ्या घरात कोण ग्रामपंचायतीचा सदस्य देखील नाही. असं असताना जर एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं भरभरून दिलंय तर याच्या पुढे अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. आज जाहीरपणानं सांगतो की जे कुठचं मोठं पद असेल ते माननीय एकनाथ शिंदेनाच मिळावं ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. नाही, ही भावना तुम्ही वेळोवेळी व्यक्त केलेली आहे, परंतु सुरुवातीलाच आपण म्हणालात की ही पत्ता कट करण्यासाठीची मुलाखत आहे की काय, तर तुम्हाला असं का वाटतं की तुमचा पत्ता कट होऊ शकतो? हे कसं असतं की आता तुमच्या मनामध्ये मी मोठा व्हावा असा आहे, पण माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब मोठे व्हावे असं आहे. आता मी पत्रकारिता मी देखील 25 वर्ष जवळून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. त्याच्यामुळे जे मनातच नाही तो जर प्रश्न तुम्ही विचारला आणि ते महाराष्ट्रापर्यंत आता पोचणार आहे, बरोबर आहे की नाही? मग हा गोव्यात जाऊन स्वतःची इच्छा प्रकट करतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की माझी लिमिटेशन्स मला माहिती आहे आणि प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या नेत्यानं माझ्यासारख्याला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली, महाराष्ट्रामध्ये माझा चेहरा शिंदे साहेबांमुळेच ओळखायला लागले, त्या नेत्याच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी करायचं हे अजिबात नाही. आणि मगाशी तुम्ही जे म्हटलात ते गट 100% गट आमचा आहे, पण तो शिवसेनेचा आहे आणि फक्त एकनाथ शिंदेचा आहे. नाही, आपण म्हणालात किंवा हे तुम्ही पत्ता कट होण्यावर अत्यंत म्हणजे तुमच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं, परंतु हे पत्ता कट होणं किंवा तशी चर्चा होणं ही काय पहिल्यांदा चर्चा झालेली नाही. ज्या वेळी म्हणजे आपल्या सर्वांना पत्रकारांना माहीत आहे की अगदी
शिंदे साहेबांच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून ते खरातांच्या प्रकरणापर्यंत, खरातांचंच प्रकरण कशाला, आपल्या जरांगे पाटलांबरोबर 2 तास घालवण्यापर्यंत, हा जो प्रवास आहे, या प्रवासात ज्या माणसाला संकटमोचक म्हणून महाराष्ट्र पाहतो, शिवसेनेचा संकटमोचक किंवा डॅमेज कंट्रोलर, त्या माणसानं शिंदे साहेब मोठे व्हावे हे तुमची भावना मान्य आहे. मग महाराष्ट्र का नेहमी म्हणतो की बाबा उदय सामंत आणि एक गट आणि भाजप वगैरे अशी आमच्या मीडियामध्ये चर्चा असते? नाही, हे नक्की हे ठरवून केलं जातं. आता कसं आहे की शिंदे साहेबांचे आणि माझे जे संबंध आहेत हे राजकीय नक्कीच आहेत, परंतु राजकारणाच्या पलीकडचे देखील आहेत. आणि ज्यावेळी एखादा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतो, माझ्यासारख्या मंत्र्यावर विश्वास ठेवतो, तर काही ठिकाणी असताना की उदय सामंत अति एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ जायला लागलाय, त्याला आता बाजूला कसं करायचं, ही देखील साहेब यंत्रणा आहे ना, जशी आमच्यामध्ये आहे तशी तुमच्यामध्ये देखील आहे, हे नाकारता येणार नाही. बरोबर ना? म्हणजे मी कोणाचा अपमान करत नाही, पण जसं आमच्यामध्ये आहे तसं तुमच्यामध्ये आहे. तुमच्यासारख्यांना वाटतं की उदय सामंत मोठा व्हावा, पण काही लोकांना वाटतं नाही ह्याचं म्हणजे मगाशी जो पत्ता कट हा मी शब्द प्रयोग केला, हा सारखा टीव्हीवर दिसतो, हा सारखा शिंदेबरोबर दिसतो, हा सारखा एकनाथ शिंदेच्या संपर्कात असतो, हा कदाचित पुढे मोठा होऊ शकतो. मग आता काय करायचं, तर तोच मुख्यमंत्री होणार आहे किंवा तोच उपमुख्यमंत्री होणार आहे, हे विष आमच्या नेत्याच्या कानापर्यंत पोचवायचं. म्हणजे तुमची भावना साहेब चांगली आहे, पण अशी आहेत ना प्रवृत्ती. आणि म्हणून मी सांगितलं की ज्या पद्धतीनं शिंदे साहेब संघर्ष करत राज्याचे मुख्यमंत्री झाले, हा आदर्श त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवलेला आहे. कोणी किती काही म्हणो, कोणी टीका करो, काय करू, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्या कौटुंबिक सिच्युएशनमधनं ते संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचले, अशा संघर्ष करणाऱ्या नेत्याला, संघर्ष योद्ध्याला आपण कुठेतरी चॅलेंज करायचं हे माझ्या स्वप्नात पण नाही. आणि म्हणून सांगितलं की जे पसरवणारे असतात त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की नाही बाबा आता हे काहीतरी इथं संधी उदय सामंतला मिळते, त्याच्यामध्ये परकीय असतील, स्वकीय असतील, कोणी असतील मला माहित नाही. पण मी डायरेक्ट पुन्हा एकदा गोव्यात सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय महाराष्ट्राचं मोठं पद असेल किंवा अन्य कुठचं मोठं पद असेल, हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळावं ही उदय सामंतची प्रामाणिक भावना आहे. आणि 2 नंबरचं तुम्हाला दिलं तर नाही, स्वबळावर आल्यानंतर ते 1 नंबरचे होऊन मी जर 2 नंबरचे झालो तर ठीक आहे, पण आम्ही महायुतीतच लढणार आहोत हे पण निश्चित आहे. त्याच्यामुळे जे काय मोठं पद मिळेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळालं पाहिजे, कारण त्याच्यामागे त्यांचा संघर्ष आहे. त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जपलेला आहे, आमच्यासारख्या आमदारांना जपलेला आहे. व जी व्यक्ती विधानसभेमध्ये 200 आमदार निवडून येणार ही खात्री देते आणि विधानसभेला 200 क्रॉस आम्ही आमदार जिंकतो, याच्यामधला कॉन्फिडन्स बघा, हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता, हा एकनाथ शिंदे साहेबांचा आत्मविश्वास होता. आणि अशा नेत्याला सपोर्ट करणं, त्याला पाठबळ देणं हे माझं कर्तव्य समजतो. अगदी बरोबर. एक व्हर्सटाईल नेता आणि मास बेस, भलेही पवार साहेबांच्या पातळीवर आपण आज पोहोचलेले नसाल मास बेस या अर्थानं, परंतु व्हर्सटाईल आणि मास बेस नेता म्हणून आज महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो. अगदी नाट्य चळवळी असोत, महाराष्ट्रातल्या साहित्य चळवळी असोत, उद्योग चळवळी असोत किंवा कुठलीही सकारात्मक चळवळ चालली की ते उदय सामंत त्या चळवळीतल्या माणसाला जवळचा वाटतो. हे जवळचं जे वाटणं आहे हे याचा राजकारणात फायदा होतो की तोटा होतो? नक्कीच फायदा होतो ना, 100% फायदा होतो. माझी राजकीय सुरुवात तुम्हाला सांगितलं की माझी राजकीय सुरुवात देखील माझ्या मित्राला ग्रामपंचायतीचा सदस्य बनवण्यापासून झाली. पाली युवा मंच नावाची एक संस्था समोर सगळे प्रस्थापित, आणि पाली युवा मंचातनं त्याला काही बेस नाही, त्याच्यातनं आमचा एक मित्र उभा राहतो आणि तो 350 मतांना समोरच्याचं डिपॉझिट घालून जिंकतो. ही आमची राजकीय सुरुवात. त्याच्यामुळं मी जसं म्हटलं की मी स्वतः क्रिकेट खेळायचो, मी स्वतः बॅडमिंटन खेळायचो, स्वतः मी स्पोर्ट्समध्ये होतो. आजही अनेक स्पोर्ट्स असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो. आता तर मी ऑल इंडियाची आम्ही जी टेनिस, म्हणजे गोव्याचे पण माझे सहकारी त्याच्यामध्ये आहेत, टेनिस क्रिकेट असोसिएशन जे आम्ही केलेलं आहे, फेडरेशन जे केलेलं आहे, त्याचा मी देशाचा वर्किंग प्रेसिडेंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या सानिध्यामध्ये 20-25 वर्ष राहिल्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम असावं ही त्यांनी जी शिकवण दिलेली होती त्याचा मला आजही फायदा होतो. आणि मला सांगा की जेव्हा मी रामदास फुटाण्यांकडे जातो
त्यांचे माझे काही राजकीय संबंध नाहीत. अरुण म्हात्रेंकडे जातो, त्यांचे काही माझे राजकीय संबंध नाहीत. अशोक नायगावकरांकडे जातो, माझे काही राजकीय संबंध नाहीत. अनेक पत्रकारांकडे मी जातो, ते काही माझे राजकीय संबंध नाहीत. पण राजकीय संबंध नसताना जेव्हा आपण संबंध वाढवतो त्याचा फायदा नक्की राजकारणामध्ये होतो, याचा माझा याच्यावर विश्वास आहे. नाही, तुमचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होतात, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये होतात, आत्ता शिवसेनेचे नेते आहात आणि सर्वच राजकीय पक्षात तुमचे मित्र आहेत. तर तुम्ही जिथं जिथं होता, आता उद्धव साहेबांकडून तुम्ही काय घेतलं, शरद पवार साहेबांकडून तुम्ही काय घेतलं, किंवा मी पदं म्हणत नाही परंतु पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते, एखादा राजकीय गुण असतो, एखादी राजकीय संस्कृती असते की जी तुम्ही घेतली, असं तुम्हाला कुठलं वाटतंय का? चारही नेत्यांबद्दल तुम्हाला मी सांगतो. चारी पवार साहेबांकडनं मेहनत कशी करायची आणि सगळ्या सेक्टरमध्ये आपला संपर्क कसा ठेवायचा, त्यांच्याशी संवाद कसा वाढवायचा आणि त्याचा पॉलिटिकल फायदा होईल न होईल, पण त्यांच्यासोबत कसं राहायचं आणि मग राजकारण कसं करायचं हे पवार साहेबांकडनं शिकलो. अजितदादांकडनं तर प्रशासनावर कमांड कसा ठेवायचा. आता आम्हाला पण ते शक्य होत नाही वेळेत जाणं, पण शक्यतो वेळ कशी पाळायची, अधिकाऱ्यांबरोबर कसं बोलायचं, अधिकाऱ्यांकडनं काम कसे करून घ्यायचे आणि संघटना बळकट कशी करायची हे त्यांच्याकडनं शिकलो. मधल्या 7-8 वर्षामध्ये तसं काही शिकलो असं मला वाटत नाही. पण नंतर ज्यावेळी शिंदे साहेबांबरोबर आलो त्यावेळी शिंदे साहेबांकडनं संघर्ष शिकलो. शिंदे साहेबांकडनं लोकांमध्ये जाऊन कसं काम करायचं हे शिकलो. 24 तासापैकी 18 तास कसे मेहनत करायचे हे शिकलो. आणि नुसती मेहनत नाही तर त्या मेहनतीतनं जनतेला आउटपुट कसा द्यायचा हे मी शिकलो. आणि म्हणून तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आला किंवा माझ्या विभागामध्ये जर तुम्ही कधीतरी डोकावलं तर त्याचं प्रतिबिंब तुम्हाला नक्की दिसतं. पवार साहेबांनी शिकवलेल्याचं दिसतं, अजितदादांनी शिकवलेल्याचं दिसतं. आणि मेहनत करून लोकांना आपलंसं कसं करायचं हे जे एकनाथ शिंदे साहेबांनी मला शिकवलं ह्याचा उपयोग देखील होतो. मी अजून एक आठवण तुम्हाला सांगतो की अनेक लोक म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांबरोबर उदय का गेला. एकनाथ शिंदे साहेब हा संवेदनशील माणूस आहे आणि भावनाप्रधान माणूस आहे. ज्यावेळी म्हाडाचं अध्यक्षपद माझं डिक्लेअर केलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते डिक्लेअर केलं, हे देखील मी सांगतो. आणि मी सगळ्यांना सांगितलं, अगदी बँड्राला ते ऑफिस होतं, मी बँड्राचं ऑफिस आमच्या म्हाडाचं आणि कलानगर मध्ये रस्ता आहे फक्त, इकडे गेट म्हाडाचं तिकडे कलानगर. तर मी सगळ्यांना निमंत्रण दिलं की मला म्हाडाचं कॅबिनेट दर्जाचं पद महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेलं आहे, मी ते पदग्रहण करतोय. कोणीही आलं नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांना मी निमंत्रण देखील दिलं नव्हतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं की उदय तुला चांगलं पद मिळालंय, मी तुला खुर्चीत बसवायला येतो. एवढी संवेदना असली पाहिजे. आणि अशा संवेदनशील माणसाच्या पुढे आपण त्याला ओव्हरटेक करणं हे स्वप्नात देखील नाही. म्हणून चारही नेत्यांचं मी तुम्हाला सांगितलं, मधली गॅप फक्त काही मी सांगू शकत नाही. पण या 3 लोकांकडनं जे जे काही शिकलो हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं. नाही, चांगली गोष्ट आहे. मग शिंदे साहेबांचा जो श्रद्धाळूपणा आहे तो घेतलाय का तुम्ही? नाही, शिंदे साहेबांचं घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला म्हणजे अगदी गुवाहाटी पासून आतापर्यंत घडत आलेल्या खरातांपर्यंतच्या घटना. नाही, खरातांचा तुम्ही आता 2-3 वेळा उल्लेख केला म्हणून सांगतो की खरातांबद्दलची जी काय, आता उद्या बघा आम्ही इथनं गोव्यातनं चाललेलो आहे, कोणतरी बाजूला येतो, उभा राहतो, त्याच्यावर आम्ही फोटो काढतो, त्याच्यावर आमचा व्हिडिओ तयार होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्या समोरच्या व्यक्तीनं फोन केला म्हणून आपण त्याच्याशी बोलतो, आपण त्याला फोन करतो. पण त्यानं जर नीच कृत्य केलं तर त्या नीच कृत्यामध्ये मी बाजूला आहे म्हणून मी त्याच्यामध्ये सामील आहे असं होऊ शकत नाही. तेच शिंदे साहेबांचं आहे. आणि खरात बरोबरचे फोटो साहेब कोणाकोणाचे आहेत तुम्हाला माहिती आहे, मला त्याच्यावर काही आर्ग्युमेंट करायचं नाही. पण खरातची नीच प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे ही पहिली स्टेटमेंट देखील एकनाथ शिंदे साहेबांनीच दिली. त्याच्यामुळं खरात बरोबर फोटो असणं किंवा खरात बरोबर बोलणं झालं असेल नसेल मला माहीत नाही, पण ते काय जे काय आपण टीव्हीवर बघतो ह्याच्यामध्ये त्यांचा काय दोष आहे. असे अनेक मी तुम्हाला दाखवू शकतो की ज्यांचे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत पण त्याच्यानंतर ते गुन्हेगार ठरले. एखादी व्यक्ती जर आमच्याबरोबर येऊन फोटो काढत असेल आणि तो जर बाजूला गुन्हेगार असेल, ह्याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आमच्या देवेंद्रजींनी अतिशय चांगलं एक उदाहरण दिलं की मी माईकवर बोलतोय, कॅमेरे समोरून चालू आहेत आणि कोणतरी मागे येऊन उभा राहतो 1 सेकंदासाठी 30 सेकंदासाठी, तो निघून जातो, त्याचा परत आपण फोटो काढतो आणि त्यानं काय घाणेरडं कृत्य केलं की तो आमच्या बाजूला उभा दाखवतो. शेवटी माझं त्याच्यातलं मत असं आहे की त्याची खात्री केली पाहिजे.
शेवटी तुमच्या सगळ्या माध्यमांवर आमचं करिअर देखील अवलंबून आहे, ही देखील जाणीव म्हणजे अगदी आदरपूर्वक सांगतो आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आज डिजिटल मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, प्रत्येकाच्या घरात लेखक आहे. मोबाईल घ्यायचं, त्याचं टाईप करायचं, किंवा हल्ली असं पण काहीतरी बोलायचं आलेलं आहे, ते बोलायचं आणि नुसतं टूक करून पुढे पाठवून द्यायचं. पण ते टूक करून पुढे पाठवताना एखाद्याचा आपण करिअर बाद करतोय किंवा एखाद्याच्या करिअरला आपण धोका निर्माण करतोय, ही देखील साहेब भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून मी खराच्या विषयामध्ये सांगितलं की ज्या पद्धतीनं ज्या चूक आहेत त्या चूकच आहेत, पण ज्या पद्धतीनं एक ट्रोल केलं जातं, ट्रोलिंग हा आता सिस्टीम फार आहे. खरी ट्रोलिंग, फेक ट्रोलिंग हे पण मला काही त्यातलं कळत नाही. पण एखाद्या माणसाला या सोशल मीडियाद्वारे किंवा डिजिटल मीडियाद्वारे खरोखरच आपण बदनाम करतोय का, खरोखरच आपण त्याच्यावरनं राजकीय त्याला बाजूला करतोय का, हे देखील अगदी नम्रतापूर्वक सांगतो की ह्या सगळ्या माध्यमांना कळलं पाहिजे. नाही, तरीही माझं मत किंवा तुमच्यासारख्या नेत्याकडून की जो महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीत रुची ठेवतो, जो नाट्य क्षेत्रात रुची ठेवतो किंवा पुरोगामी विचार ज्याला म्हणू आपण, त्या विचाराचे देखील असंख्य मित्र आपले आहेत. असं असताना महाराष्ट्रात हे जे आत्ता घडतंय आणि ते घडत असताना जे सत्तेवर सरकार आहे त्या सरकारमधला 3 नंबरचा मंत्री म्हणून तुमच्या मनाची अवस्था काय होते? नाही, त्याचा नंबर कसा लावतात हेच मला कळलेलं नाही. मी मंत्री एवढं मला माहिती आहे. पण मी तुम्हाला अजून राजकारणातलं सांगतो की मी शरद पवार साहेबांबरोबर ज्यावेळी काम करायचो तेव्हा मी एन डी पाटील साहेबांना देखील भेटायचो, मी माईंना देखील भेटायचो. बघितलं तर कुटुंब आहे पण विचारामध्ये विरोधाभास आहे. पण एन डी पाटील साहेबांनी, आज ते हयात नाहीत, पण एन डी पाटील साहेबांनी मला कधीच सांगितलं नाही की पवार साहेबांबरोबर काम करू नको, किंवा पवार साहेबांनी मला कधीच सांगितलं नाही की एन डी पाटील साहेबांकडे जाऊ नको. मला असं वाटतं की हीच परिपक्वता एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे. आणि तुम्ही बघा ना, बाकीच्या ह्याच्यामध्ये जर एखाद्यानं युबीटीच्या कुठच्या नेत्याबरोबर आम्ही जर बोललो तर युबीटीच्या नेत्याला रात्री फोन येतो, काय रे चाललास की काय तिकडे. शेवटी विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून राजकारण करत असताना तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडला की विश्वासार्थ असलेले नेते ज्यावेळी निर्माण होतील त्यावेळी सामाजिक क्षेत्र पुढे जाण्याचा प्रयत्न होईल. पण ते पुढे जाताना तुम्ही जर त्यानं चांगलं केलं असेल तर तुम्ही त्याला पुढे ढकलला पाहिजे, या मताचा मी. नाही, खरं आहे हे. तुम्ही कुठं काय म्हणजे तुम्ही तेल लावलेल्या पैलवानाच्या तालमीतही दीर्घकाळ राहिलेला आहात, त्यामुळं तुम्ही आमच्या सापडायला तयार नाही. खरात असो नाही तर शिंदे साहेबांची श्रद्धा वगैरे असो, तरीही स्वतःला तुम्ही कोकणचे नेते मानता की महाराष्ट्राचे नेते मानता? मी या कॉम्पिटिशनमध्येच नसतो. मी तर कोकणामध्ये एकदा जाहीर सभेमध्ये सांगितलं की माझा उल्लेख असा केला होता बॅनरवर, कोकणचा नेता. मी त्यांना सांगितलं तो नेता काढून टाका आणि कोकणचा कार्यकर्ता असेल. ह्या कॉम्पिटिशन कोकणच्या नेत्यांमध्ये फार वाढलेली आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये नाही आणि मला ते अडकून राहायचं नाही. महाराष्ट्राचा नेता तर नाहीच नाही. आता काही लोक बघा, काही लोक स्वतःलाच लोकनेता म्हणून घेतात, काही लोक स्वतःला हिंदूंचा नेता म्हणून घेतात, काही लोक मला त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे जायचं पण नाही. मी जर काम करतोय जनता माझ्यासोबत राहील, मी जर काही चुकलो तर जनता मला बाजूला करेल, या तत्वावर विश्वास ठेवणारा मी आहे. त्याच्यामुळे कोकणचा नेता, महाराष्ट्राचा नेता, आज इथून सांगतो की मी कुठच्याही रेसमध्ये नाही. आणि हे तर मी कोकणात अनेक वेळा सांगितलं, ज्याला कोणाला कोकणचा नेता व्हायचंय त्यांनी व्हावं आणि आमच्या कोकणचा विकास करावा, आम्ही त्याच्यासोबत आहोत. मी मंत्रिमंडळातला 3 नंबरचा नेता राहणार. तुम्ही कोकणमध्ये कुठल्याही नंबरवर कुणी राहा, मी कोकणात कार्यकर्ता आहे, राज्यात मंत्रिमंडळामध्ये, असं तर इनडायरेक्ट मेसेज. नाही, इनडायरेक्टली मेसेज नाही, मी तुम्हाला त्याच्यामध्ये मी कृपया मला नकारात्मक घेऊ नका. नकारात्मक मी तुमच्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक मी सकारात्मक घेतलेल्या आहेत, पण मांडताना मी माझी भूमिका मांडलेली आहे. तुमच्याबद्दल नितांत आदर आहे, तुम्ही जो आदरानं माझा उल्लेख केला त्याबद्दल पण काही माझं म्हणणं नाही. पण मी माझ्यावर जे सहकारी आले त्यांना जरी विचारलं तरी चालेल, मी आजही कार्यकर्ता म्हणूनच राबतो. म्हणजे मी अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की माझा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम ज्यावेळी संपतो, एक कितीतरी वर्ष गेली 25 वर्ष तुम्ही कोणालाही विचारा रत्नागिरीमध्ये, तो 11 वाजता संपवते, 12 वाजता संपवते. जे राजकारणातले पूर्वीपासूनचे जे माझे मित्र आहेत त्यांना भेटूनच मी घरी जातो. त्याच्यामुळे राजकारण, आणि कसं आहे, काही लोकांचं राजकारणावर पोट असतं, माझं तर राजकारणावर अजिबात पोट नाही. आणि काही लोकांची महत्वाकांक्षा एवढी आसुरी असते की आता मी इथनं म्हटलं गोव्यातनं मला ट्रम्प व्हायचं आहे, शक्य आहे का?
जसं रोज सकाळी 9 वाजता सांगितलं जातं की मी हे होणार आहे, मी ते होणार आहे. काल त्यांनी सांगितलं की पश्चिम बंगालला ममता दीदी येणार आहे, पण सुपडा साफ तिथं झाला. कशाला अशी भवितव्य आणि भविष्य व्यक्त करायची? आपण आपल्यापुरतं बघायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी ह्या नेत्यांच्या रेसमध्ये कुठच्याच नाही. माझ्यावर नेत्याचा विश्वास आहे, याच्यात मी समाधानी आहे. नाही, आता तुम्ही 5 राज्यातल्या निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख केला. तुमची वैयक्तिक काय प्रतिक्रिया आहे या निवडणूक निकालावर 5ही राज्यातील? नाही, एनडीएने आणि विशेषतः भारतीय जनता पक्षानं केलेली मेहनत आहे. म्हणजे पश्चिम बंगालची मागची निवडणूक देखील मी त्याचा अभ्यास केला होता. ज्यावेळी ॲक्सिडेंटमध्ये ममता दिदींच्या पायाला लागलं होतं आणि ममता दिदी परत त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. त्याच्यानंतर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं त्या निकालावर रिसर्च केला, त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी यंत्रणा राबवली आणि ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एक वलय आहे आणि अमित शाह साहेबांची मेहनत आहे, त्याचा हा आउटपुट आहे. कोणी नाकारू शकत नाही. आता उद्यापासून येईल परत ईव्हीएम असं झालं, ईव्हीएम तसं झालं. म्हणजे आता केरळमध्ये ईव्हीएमला काय झालं नाही, पण ते पश्चिम बंगालमध्ये झालं. ही प्रवृत्ती वाईट आहे, पण त्यांची मेहनत आहे आणि त्यांनी आपल्याला हे एक पहिलं म्हणजे कोणाला पटो न पटो, पण मी जे उद्योगमंत्री म्हणून देशाच्या बाहेर जातो ते भारत देशाबद्दल चांगलं तर बोलतातच, पण भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ह्याचा देखील आदरानं उल्लेख परदेशातले उद्योजक करतात. याचा अर्थ योग्य दिशेनं केंद्र सरकार काम करतंय आणि त्याचाच आउटपुट आपल्याला पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपण उल्लेख केला की देशाच्या एकूण राजकीय याच्याबद्दल बोलता बोलता आपण विकासाबद्दलही बोललात. जसं 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्र 3 ट्रिलियन इकॉनॉमी, या सगळ्या चर्चेत उद्योगमंत्री म्हणून तुमचं नाव नेहमीच पुढं असतं. आता राज्यातले महाराष्ट्रातले जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांनी जे आम्ही तुमचं पाहतो टीव्हीवर ते खरं आहे असं समजावं की काय नक्की त्याचा अर्थ काय करावा? माझी तर विनंती, मी अनेक पत्रकारांना विनंती करतो, तुम्ही एक 15 लोकांची टीम तयार करा. डिजिटल मीडियाची करा, इलेक्ट्रॉनिक मीडियाची करा. मी MIDC मार्फत मी जे सांगितलेलं आहे की खरं आहे की खोटं आहे हे पारदर्शकपणानं मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे मला गडचिरोलीमध्ये घेऊन जातो. गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी होतं, पण आता उद्योग नगरी झालंय की नाही आपण जाऊन बघू. तिथे 2 लाख कोटीचे स्टीलचे प्रोजेक्ट होतात की नाही आपण बघू. ती स्टील नगरी होते की नाही बघू. तिथून आपण चंद्रपूरला येऊ, तिथून आपण नागपूरमध्ये येऊ, असं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ करू. अमरावतीला जाऊन PM टेक्सटाईलमध्ये काय चाललंय बघू. आणि असं करत करत आपण आडाळीला पण येऊ. म्हणजे गोवा आणि सिंधुदुर्गाच्या बरोबर सीमेवर जी आडाळी MIDC आहे तिथं नक्की काय चाललंय हे देखील बघू. काय नरेटिव्ह फेक क्रिएट करणं याच्यामध्ये फार कसब आहे असं मला वाटत नाही. पण काल मला टोयोटाचे सगळे अधिकारी मुंबईमध्ये भेटले. त्यांनी मला येऊन काय सांगितलं, टोयोटा किर्लोस्कर जे होते, गाडी तयार होते, जी स्कूटरपासून बसपर्यंत बनवणार आहे, त्यांनी सांगितलं की उद्योग विभागाचा 0.01% नाही तर 0% त्रास आहे. याचा अर्थ इंडस्ट्रियलिस्ट आणताना आम्हाला काहीच नको, चहा नको, अजून काही नको, आम्हाला एनटी चेंबरमध्ये भेटा नको, अजून कुठं भेटा नको. मी 4 वर्षामध्ये 14,500 कोटीचा इन्सेंटिव्ह वाटला. पण मी आज इथनं सांगतो, माझं आव्हान आहे, 14,500 कोटीच्या इन्सेंटिव्ह मध्ये मी एका तरी इंडस्ट्रियलिस्टला माझ्या घरी किंवा माझ्या एनटी चेंबरमध्ये बोलून चहा जरी घेतला असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. कोणी सांगावं, 14,000 कोटीचा मी इन्सेंटिव्ह वाटलेला, 14,500 कोटीचा. त्याच्यामुळं अट्रॅक्ट होतात ना उद्योजक. मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो दक्षिण कोरियाचं. आम्ही दक्षिण कोरियाला गेलो होतो. हुंडाईचा प्रकल्प जो जरा मागं पुढं होत होता. चेन्नईला जातोय की पुण्यामध्ये येतोय, चेन्नईला जातोय की मागं पुढं होतोय. कामगारांचं आंदोलन चालू होतं आणि अचानक सत्तांतर झालं. मी राज्याचा उद्योगमंत्री झालो आणि 3-4 महिन्यांना आम्ही दक्षिण कोरियाला गेलो. तिथं बसण्याची सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, समोरासमोर बसतात. आम्ही दुभाषिक नेलेले होते. आमचं मराठी त्यांना कन्वर्ट करून सांगणं किंवा हिंदी, आमचं इंग्लिश, त्यांचं कोरियन आम्हाला सांगणं. 2 दिवसाची आम्ही मुदत त्यांच्याकडनं घेतली होती. आम्हाला 2 दिवस तुमच्याशी डिस्कशन करायचं आहे. तसं मी तुम्हाला सांगतो, अर्ध्या तासात आमची मिटिंग संपली. अर्ध्या तासात आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही 3,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही पुण्यामध्ये हुंडाईमध्ये करा. त्यांनी त्यांच्या दुभाषिकाला असं सांगितलं की 4 महिन्यापर्यंत आम्ही हे करणार नव्हतो. याचं कारण
मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये नव्हतं. पण आता तुम्ही आलाय, तुमची मिटिंग अर्ध्या तासात संपवा. आम्ही 3,500 नाही, आम्ही 7,000 कोटी घेऊन आम्ही आता पुण्याला येतोय. ते 7,000 कोटी तर आलेच, आणि परवा त्यांनी पुन्हा एकदा MOU करायचं ठरवलं 10,000 कोटीचा. म्हणजे हुंदाईनं 17,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अर्ध्या तासात निर्णय घेतला. त्याच्यामुळे मी सांगितलं की सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर आम्हाला कोण गद्दार म्हणालं, आम्ही 50 कोटी घेतले काय, सगळं म्हणालं. पण आज जर तुम्ही मगाशी जसं सांगितलं की ह्याच्यातलं वास्तव काय, तुम्ही कमिटी तयार करा, आणि जर मी तुम्हाला हे दाखवू शकलो नाही तर तुम्ही मला करेक्ट करा, तू खोटं बोललास. अडाळीला आपण आता गेलो, तिथं प्रोजेक्ट येत नसेल तुम्ही मला करेक्ट करा. रत्नागिरीमध्ये प्रोजेक्ट येत नसेल करेक्ट करा. आजच मी कोका कोलाची मिटिंग घेतली. कोका कोलाचा 3,500 कोटीचा प्रकल्प तर लोटे परशुरामला चालू झाला नसेल तर मला करेक्ट करा. त्याच्यासमोर रेल्वेचा बर्थ बनवण्याचा 1,500 कोटीचा प्रोजेक्ट झाला नसेल, मला करेक्ट करा. शेवटी माझ्या चुका पण मला कळल्या पाहिजे. पण होतंय कसं की कोणाच्या तरी पत्रकार परिषदेवर आपण विश्वास ठेवतो आणि तो सांगतो की वेदांत फॉस्कॉन गेला. अरे बाबा, कुठे गेला? तो आलाच नव्हता तर जाईल कसा? आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं की जे आरोप झाले, हे 4 प्रकल्प गेले, 5 प्रकल्प गेले, त्याच्यावर व्हाईट पेपर करणारा पहिला मी उद्योगमंत्री आहे. पहिला. हे धाडस विधान भवनामध्ये कोणी केलं नव्हतं. आणि परवा देखील सांगितलं, परवा, की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही दावोसला जाऊन किती MOU केले आणि त्याची परिणिती काय झाली ह्याची भगवी पत्रिका मी काढणार आहे. हे पण देशातलं पहिलं उदाहरण आहे. मग एवढं जर पारदर्शकपणानं आम्ही व्हाईट पेपर काढतोय, भगवी पत्रिका काढणार आहोत, तुम्ही जा ना कोर्टात, तुम्ही विधानसभेमध्ये आणा ना माझ्यावर हक्कभंग. बाहेर कशाला पत्रकार परिषद घेताय? जिथं तुम्हाला विधिमंडळामध्ये मला अडचणीत आणायचं आहे, माझ्यावर तुम्ही हक्कभंग आणू शकता, तुमचं ते आयुध आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, ते विधानसभेच्या बाहेरच जास्त वेळ असतात. सभागृहात देखील बसलं पाहिजे ना, सभागृहातला कायदा समजून घेतला पाहिजे. मी जर खोटं बोललो असेल मंत्री म्हणून तर माझ्यावर कसा हक्कभंग येतो? मी व्हाईट पेपर जर चुकीचा काढला असेल तर माझं मंत्रिपद पण जाऊ शकतं. एवढे अधिकार विधानमंडळाला आहेत. पण विधानमंडळामध्ये आधी 2 तास रोज बसलं तर पाहिजे. सगळे जे आहे ते विधानसभेच्या बाहेरनं, याला काही अर्थ नाही. हा फेक नरेटिव्ह आहे. आणि मी तुम्हाला पुराव्यानिशी महाराष्ट्रामध्ये दाखवू शकतो की आम्ही इन्व्हेस्टमेंट किती आणली. म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्या पिढीतल्या सुशिक्षितांना आशावादी वाटावं असं चित्र तुमच्या दृष्टीनं नक्कीच आशावादी आहे. तर मला वाटतं एकूणच तुमची वाटचाल पाहता आता नवीन महाराष्ट्र तुम्ही कसा पाहता? उद्योगाच्या आघाडीवर असेल, सामाजिक चळवळींच्या आघाडीवर असेल, किंवा मी बघताना माझ्या डिपार्टमेंटच्या बाबतच बघतो. कारण मॅग्नेटिक महाराष्ट्र आता आम्ही करतोय डिसेंबरमध्ये. आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र करण्यामागचा उद्देश आमचा असा आहे की जसं आम्ही दावोसला जातो तसं अनेक देशांचे अध्यक्ष आमच्याकडे आले पाहिजेत, अनेक देशांचे पंतप्रधान आमच्याकडे आले पाहिजेत, आणि आमच्याकडे मुंबईमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. म्हणून 2016ला उपक्रम झाला होता. देवेंद्रजीच त्यावेळी मुख्यमंत्री होते. आता यावेळी देखील यावर्षी मॅग्नेटिक महाराष्ट्र आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जो आम्ही शब्द दिलाय नरेंद्र मोदी साहेबांना की 5 ट्रिलियनमध्ये 1 ट्रिलियन हे महाराष्ट्र असेल. पण याच्या पुढे साहेब जाऊन तुम्हाला सांगतो की ज्यावेळी नीती आयोगानं मुंबईचा सर्व्हे केला, MMR रिजनचा सर्व्हे केला, तर नीती आयोगानं सांगितलं की 1.5 ट्रिलियनचं पोटेन्शियल हे फक्त MMR रिजनमध्ये आहे, फक्त MMR रिजनमध्ये आहे. त्याच्यामुळे 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचताना आम्ही निम्म्यापेक्षा जास्त पोहोचलेलोच आहोत. पण मॅग्नेटिक महाराष्ट्रानंतर अजून एक चांगलं वातावरण इंडस्ट्रीसाठी तयार होईल आणि मोठमोठ्या इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येतील. एकूणच आपण बराच वेळ झालेला आहे, आपण खूप दगदग करून आजचा कार्यक्रम आमचा अटेंड केलेला आहे. जाता जाता मला आपल्याला राजकीय एवढंच विचारावं वाटेल, आपण नव्या पिढीतले आहात की भाजप सोबत करमतं का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे माझं वैयक्तिक विचारतं ना. नाही, तुम्हाला विचारतोय मी. माझं वैयक्तिक तुम्हाला माझा इतिहासच माहिती आहे. मी जिथं जातो त्याच्याबरोबर माझं करमतं, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही. खरं आहे. किंवा पवार साहेब असोत अथवा उद्धवजी असोत किंवा एकनाथ शिंदे साहेब असोत, सर्वांच्या जवळ म्हणण्यापेक्षा सर्वांचा आवडता एक नेता अशी उदयजींची इमेज आहे, हे आपल्या सगळ्या पत्रकारांना माहीत आहे. आणि उदयजी, मी आपल्याला हे सांगू इच्छितो
की आपण आता गडचिरोली पासून अगदी आम्हाला असं फिरवत फिरवत गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आणलं. प्रत्येक ठिकाणी आमचा माणूस आहे. आणि जर तुम्ही आता चॅलेंज म्हणूनच सांगितलंय, तर त्यात चुकीचं काय असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की थेट आपण ते मालिका तयार करण्यापूर्वी उदयजींना एक फोन करून, किंवा तुम्ही आमच्या अधिवेशनात जे बोलला होतात ते आम्हाला पटलं नाही आणि त्याचा पुरावा म्हणून ही मालिका आवर्जून पहा असं आम्ही आपल्याला सांगू. पण आपण या ठिकाणी आलात एक नव्या पिढीतला म्हणजे 50शीतला नेता. हा कधीही तरुणच असतो आणि आपण सर्व विचारांच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा, जसं पत्रकारांच्या बाबतीत एक तत्व आहे की पत्रकार सर्वांचाच असावा आणि कुणाचाच नसावा. अगदी त्या तत्वाला पण एक चांगला माणूस असावा, चांगला नेता असावा. तर चांगला माणूस आणि चांगले नेते म्हणून आपण महाराष्ट्राच्या राज्याच्या पटलावर कार्यरत आहात. आपली आमच्या डिजिटल मीडियाकडून काही अपेक्षा असेल किंवा आव्हान करू इच्छित असाल तर आपण सांगा, नाहीतर आम्ही एरवी नेहमी आमच्या मागण्या घेऊन डिजिटल पत्रकारांच्या आपल्याला भेटणारच आहोत. हे माझी आपल्याकडनं काहीच अपेक्षा नाही, कारण शेवटी तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय. फक्त जाता जाता 2च महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री होतो आणि एल्फिस्टन कॉलेजला मी गेलो होतो. आणि एल्फिस्टन कॉलेजला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या एल्फिस्टन कॉलेजला काही काळ बाळशास्त्री जांभेकरांनी शिकवलेलं होतं. आणि मी सगळे ठराव बघत असताना एक 18 वर्षापूर्वीचा ठराव माझ्या निदर्शनास आला की बाळशास्त्री जांभेकरांचं तैलचित्र एल्फिस्टन कॉलेजच्या समोर लावलं पाहिजे. आणि नंतर सगळे ठराव बघितले, निगेटिव्ह, बाळशास्त्री जांभेकरांचं तिथं तैलचित्र लावायचं नाही, हे नाही ते नाही. म्हणजे मी काम करण्याची पद्धत आमची सांगतो. मी त्यांना सांगितलं की 15 तारखेला, पुढची 15 तारीख की 16 तारीख होती, पुन्हा एकदा एल्फिस्टनमध्ये आपण मीटिंग लावू. आणि त्यावेळी ते निगेटिव्ह ठराव असताना मी बाळशास्त्री जांभेकरांचा फोटोज घेऊन तिथे गेलो आणि त्या प्रमुख दारावर बाळशास्त्री जांभेकरांचा फोटो लावला. याचं कारण असं आहे, एल्फिस्टनमध्ये मराठीचे मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी लावलेले होते. हे माहीत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पत्रकारांबद्दल नितांत आदर आहे. सिंधुदुर्गामध्ये असताना देखील सिंधुदुर्गाचे पत्रकार जर इथे असतील तर तुम्हाला सांगतील की त्यांच्या पत्रकार भवनची परिस्थिती काय होती आणि आता सिंधुदुर्गाचं पत्रकार भवन काय आहे. दुसरं पत्रकार भवन आता मी रत्नागिरीमध्ये करतोय, त्याच्या उद्घाटनाला मी तुम्हाला सगळ्यांना बोलवेन. माझी अपेक्षा हीच आहे की आपला जो डिजिटल पत्रकार असेल किंवा इलेक्ट्रॉनिक पत्रकार असेल किंवा प्रिंट मीडियाचा असेल, यांनी माझ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आधुनिक पद्धतीनं काम करावं, त्यांना देखील जगाची माहिती असली पाहिजे, अशी आपण ही पत्रकार भवन उभारतोय आणि त्यातलं आपण तिथं देखील उभारतोय. आता दुसरी माझी आपल्याला विनंती आहे की मगाशी मी ऐकलं की पहिलं तुमचं अधिवेशन कुठे ह्याला झालं, पहिलं भिलारला झालं, महाबळेश्वरला झालं, भिलारला झालं, पण माझ्याशी संबंधित झालं. भिलार आता माझ्याकडे आहे, मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे. नंतर तुमचं कण्हेरी मठामध्ये झालं, तिथं देखील माझ्या आणि महाराजांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. आज गोव्याचं झालं. आज तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की माझा जो जन्म आहे, प्रमोद सावंत ही मित्रच असतील, त्याच्या पुढचं सांगतो, माझा जो जन्म आहे तो गोव्यामध्ये झालाय, मडगावमध्ये, बरोबर. आम्ही तिथं पण झालं. आता माझी विनंती आहे की पुढचं 4थं अधिवेशन जे आहे ते माझ्या कर्मभूमीमध्ये तुम्ही रत्नागिरीमध्ये करावं. नक्की नक्की. आणि रत्नागिरीच्या अनेक आहेत ना, मी आता इथं बघितले, अनेक लोक आलेले आहेत, हे पण रत्नागिरीचीच आहेत. तर हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीनं, एक गोव्या एवढं मला माहित नाही, पण कोकणच्या पद्धतीनं तुमचं स्वागत करतील. तर पुढचं आजच जाहीर करा की तुमचं अधिवेशन आहे रत्नागिरीला आहे. पुढचं अधिवेशन आपलं रत्नागिरीत असेल, म्हणजे त्याच्या पुढचं आपण सकाळी जे दिल्लीत घ्यावं असं चाललं होतं, तर ते आपण पोस्टपोन करूया आणि उदयजींचं निमंत्रण इमिजिएट स्वीकारून पुढचं आपलं अधिवेशन, 4थं अधिवेशन हे रत्नागिरीत असेल. रत्नागिरी, दिल्ली व्हाया रत्नागिरी करा, चालेल ना. खूप खूप धन्यवाद. मुलाखत म्हणण्याऐवजी आपल्याशी गप्पा